इथे आपण भिजवलेले मूग घेतले, एक दिवस पूर्ण भिजवले. त्याला आपण मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये भिजवलेले मूग, लसूण आणि आलं, हिरवी मिरची, कांदा, गाजर, कोथिंबीर. आता हे थोडं पाणी टाकून आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया. आपण हे मूग मिक्सरमध्ये वाटले ते घेतलेत एका बाउलमध्ये. त्यामध्ये पीठ टाकणार आहे, गव्हाचं पीठ आहे. पहिलं थोडंच टाकणार आहे, पाणी न टाकता आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे. त्यामुळे जास्तीचं पीठ नका टाकू, परत अंदाज चुकेल. त्यामध्ये मसाले टाकून घेऊया आपण. लाल मिरची पावडर तुमच्या अंदाजाने टाका, किती तिखट पाहिजे तुम्हाला. मीठ, थोडीशी हळद, एकदम थोडीशी साखर, एकदम थोडीशी टाका साखर. ओवा हातावर चुरून घ्या आणि नंतर टाका. थोडासा चाट मसाला आणि भरपूर सारी कोथिंबीर. आता हे आपण सगळं पीठ मळून घेऊया. आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने याचा गोळा तयार करायचा आपल्याला. तुम्हाला वाटलं पातळ आहे तर परत वरून गव्हाचं पीठ टाका आणि छान गोळा तयार करून घ्या. आता मी पीठ मळून घेते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते. इथं पीठ आपलं मळून झाले, त्यावर आपण थोडंसं तेल ओतूया. तेल सगळीकडून छान लावून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवून घेऊ. 5 मिनिटं झालेत आपले. पीठ भिजलंय छान. थोडंसं असं मळून घ्यायचं. इथे आपण गोळा तयार करून घेतलाय. खाली पीठ टाकायचं, त्याच्यावर हा पराठा ठेवायचा, थोडासा असा पसरून घ्यायचा, त्याच्यावर टाकायची कलंजी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. छान दाबून घ्यायचं असं. त्याच्यावर टाकायचं सुक्कं पीठ आणि आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तसा जाड पातळ लाटा. इथं पराठा आपला लाटून झालाय. तवा तापत ठेवलाय, तव्याला तेल लावून घेऊ. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावा. तव्यावर पराठा टाकूया आणि दोन्ही साईडने छान लाल कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊ. साईडनं थोडं थोडं तेल सोडायचं, पलटून घेऊया. झालाय ना, बस झालं. दुसऱ्या साईडनं पण तेल लावून घेऊ. दोन्ही साईडने छान आपण भाजून घेतलाय खरपूस. छान कलर आलाय. माझी पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. इथं आपला पराठा तयार.